ऑल, वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रीकॅप व्हिडिओ दाखवते, मग त्यावरून तुम्हाला समजेल आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे बोलून ब्लॉगला सुरुवात करूया. बाप्पा कोणता? तर प्रीकॅप व्हिडिओवरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण ह्या ब्लॉगमध्ये काय काय बघणार आहोत. तर आपण ज्यांच्याकडून गणपती विकत घेतला त्यांनी त्यांचा स्टॉल शंकर मंदिरात लावला होता. तर तुम्ही बघू शकता शंकराची किती भव्य मूर्ती आहे आणि किती छान हे मंदिर आहे. आपण अनेक स्टॉल फिरत गणपती पाहत आलो, पण आपल्याला सजलेला गणपती पाहिजे होता आणि आपण इथून एक नाही तर दोन गणपती घेतले आहेत. कारण आपल्याला पनवेलमध्ये एक गणपती बसवायचा असतो आणि एक मनूचा साखर चौथीचा सुद्धा आपण गणपती बसवतो. त्यामुळे आपण 2 गणेशाच्या मूर्ती नेहमी दरवर्षी विकत घेतो. तर इथे तुम्हाला बघायला भेटेल किती सुंदर पद्धतीने ह्या सगळ्या मूर्त्या सजवलेल्या आहेत आणि त्यांची जी काही पेंटिंग किंवा सजावट आहे त्या या काकांच्या मुलींनी केलेल्या आहेत स्वतः. तर ह्या काकांकडच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची जी पेंटिंग आहे ती इतकी छान त्यांनी फिनिशिंग दिलेली आहे आणि जे काय डेकोरेशन गणपतीला केलेलं आहे तेही खूप छान केलेलं आहे. त्यामुळे इथे खूप व्हरायटी बघायला भेटल्या आणि खरंच खूप एक्सपिरियन्स चांगला होता. मूर्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला खूप ऑप्शन्स भेटतात. तर तुम्हाला इथे ठेवल्यापैकी कोणती मूर्ती आवडली आहे ती नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या सिलेक्ट केलेल्या मूर्त्या पण कशा वाटल्या ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज टू सबस्क्राईब. तर गणपती तर आपला रेडी आहे आणि आपण गणपतीच्या आगमनासाठी गणपती न्यायला आलेलो आहोत. होल तुझ्या येण्याची मला आता लागली, तुझ्या आगमनाची पूर्ण तयारी झाली. हे गणपती बाप्पा तू सकल देवांचा नायक, संकटातून सोडविशी तूच विश्वाचा चालक. तुझ्या चतुर्थीचा उपवास मनोभावे मी करते, तुझ्या चरणाशी माझा देहभाव मी अर्पिते. हा ऑरेंज बाप्पा कोणता आहे? सिद्धिविनायक बाप्पा. कोणता? सिद्धिविनायक. सुखकर्ता आहेस तू, भालचंद्रही असशी, भक्तांच्या विघ्नाचा नाश तू करशी. तुझ्या पूजनात असते दुर्वांना महत्व विशेष. कुणी म्हणे गजानना, कुणी म्हणे गणेश, कुणी म्हणे गजानना तर कुणी म्हणे गणेश. अशा ह्या 2 गोड मूर्त्या आम्ही इथून विकत घेतल्या आणि घरी जाण्यासाठी निघालो. माझा पप्पा आणि गणपती चांगला, माझा पप्पा आणि गणपती चांगला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. तो कोणीला सांगला, माझा पापा आणि गणपती सांगला, माझा पापा आणि गणपती सांगला. खरंच क्यूट आहे बाप्पा. या ब्लॉगमध्ये मी एक कविता तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. सो चला मी तुम्हाला कविता ऐकवून दाखवते. बाप्पा आले आमच्या घरी, रागातच बसले आसनावरी. पाहत मोदक फुले फळे दुर्वा, म्हणाले तुम्हाला मुळीच नाही माझी पर्वा. हा रसायनाचा गोळा की आहे माझी मूर्ती, याने अशुद्ध होते माझे पाणी निधरती. 10 दिवस नुसता गोंगाट गोंगाट, अश्लील गाण्यांनी माझ्या कानांची लागते वाट. मग पिऊन धिंगाणा निवाद, लोप पावला धर्माचा श्रद्धेचा संवाद. सर्वांना देखाव्याचं आकर्षण, माझं मांडलं 10 दिवस प्रदर्शन. मला बसवायची घेता तुम्ही वर्गणी, की मारून ठोकून वसूल करता खंडणी. त्या घातक गुलालाची धूळ
माझ्यानी तुमच्या डोळ्यांचा घेते सूड. सोन्या चांदीच्या कुटमण्यांचं ओझ, मान डोकं मोडेल रे माझं. हिरे जडीत मोदक न मोती घातलेला प्रसाद, हा मला लाच देण्याचा का उपोषणाला बसवण्याचा विचार. ह्या विसर्जनात स्पीकरवर घाणेरड्या गाण्यांचा आवाज. पळायचं म्हटलं तर हात पाय बांधून केलं माझा साज. दुपारपासून रात्रभर नि सकाळपर्यंत उपवाशी बांधले मला. अरे बाबा, विसर्जन करून लवकर मोकळं करा मला. वरून गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, याचा नारा. इथून गेल्या माझे कान, डोके, डोळे, अंग दुखून तापाचा चढतो पारा. मग सांगा बरं, कसं येणार मी पृथ्वीवर मुक्कामाला, जिथे श्रद्धेचा नाही फक्त दिखाऊगिरीचा बोलबाला. ऐकून घेत बाप्पाचं आम्ही सारं, चूक कबूल करत बाप्पाला वचन आम्ही दिलं. मायेचा, दयेचा, विद्येचा, श्रद्धेचा वाहील झरझर झरा, असा टिळकांचा आदर्श ठेवा. करू गणेश उत्सव साजरा. गणेश उत्सव साजरा. तर कशी वाटली कविता ते नक्की आम्हाला कळवा आणि तुमचं प्रेम आमच्यावर जसं आहे तसंच ठेवा. तर चला आता आपण बाप्पांना घेऊन आपल्या घरी जायला निघालोय. बोल मनू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कुठे आपला गणपती बाप्पा दाखव. इथे. हा, खूप छान आहे. आपल्याला गणपती बाप्पा पनवेलला घेऊन चाललो. पनवेलला घेऊन चाललो. आणि कोण गाडी चालवते. मम्मा. आणि किती रेनी आहे ना बाहेर. हा, खूपच रेनी आहे. अरे जोरदार आला तेवढा. जोरदार पाऊस झाला. गाडी आतमध्ये टाकायला लागेल डायरेक्ट. वॉटर आहे इकडे बघ. काय तिथे खूप एवढा पाऊस आहे. खूप एवढा पाऊस आहे. गणपती गणपती बाप्पा आहे. तर मी ड्रायव्हिंग करत असताना मनूनी तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण पनवेलला गणपती घेऊन आलेलो आहोत. तर आपण दोन्ही गणपती घेऊन घरी गेलो अगोदर आणि गणपतीला व्यवस्थित घरी ठेवलं. आम्ही रेडी झालो आणि मग पनवेलला यायला निघालेलो आहोत. आम्हाला खूप आनंद होतो. नेहमीच दरवर्षी आपण गणपती घेऊन असेच येत असतो. तर दरवर्षीची एक वेगळीच उत्साहाची भावना मनात असते. सो ह्यावेळीही तसंच काहीच आहे. तर चला आपण व्यवस्थित गाडी पार्क करूया आणि मग बाप्पांना घरी घेऊन जाऊया. तर बघू शकते किती सुंदर ह्यावेळी रेडीमेड आम्ही मखर आणलेला आहे. हे सुद्धा आम्ही पनवेलमधूनच परचेस केलेला आहे. तर आता बऱ्यापैकी पाऊस कमी झालेला आहे. तर जाऊन आपण गाडीतून बाप्पाची मूर्ती वरती घेऊन येऊया. पकडलात ना अंगावर की होऊन जातोय. उचलाल ना. नाही नाही पाठनी सरतोय. काका एक मिनिट. हा बरं आहेत ना. हो बेटी आली. हो सोनू, तू वाकून बघू नको. हा दादा एक. तुम्ही चला.
ती माझी आहे हा. गणपती. गणपती बाप्पा जा. मला पुढे गणपती बाप्पा सपोर्ट लागेल. सपोर्ट लागेल. थांबा. गणपती बाप्पा. मोरया गणपती. मोरया. आपण गणपती ठेवला. आपण फुलाची. नाही आता नाही खोलायची. हा. बरोबर झालं एकदम. थांबा सेंटर सांगतो मी. थोडं लेफ्टला पाहिजे तिकडे. पार्ट साईड हा पार्ट शिफ्ट करायला हा. उद्या तर गणपतीच्या आगमनाने घरातलं वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं आणि खूप छान वाटत होतं. सो तुम्हाला सांगितलंच होतं आमच्या तब्येती काही बऱ्या नाही आहेत ह्यावर्षी आणि देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहेत लवकरात लवकर आम्ही रिकवर होऊ दे. तर आमची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती आणि बाबांना सुद्धा आम्हाला फिजिओथेरपीला ड्रॉप करायचं होतं. सो आम्ही त्यांना ड्रॉप केलं पनवेलमध्ये आणि मग आम्ही आमच्या अपॉइंटमेंटसाठी जायला निघालो. तर आम्ही हॉस्पिटलच्या पार्किंगजवळ पोचलो आणि कोइन्सिडेंटली त्याच वेळी तिकडच्या राजाचं आगमन होत होतं आणि छानपैकी दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती जल्लोषात त्याचं आगमन होत होतं आणि ते बघायला भेटलं. भरपूर साऱ्या ढोल ताशाच्या गजरात ह्या देवाचं आगमन होत होतं आणि खूप सुरेख बाप्पा आहे. एकदम मूर्तीसुद्धा खूप छान आहे. तर चला आता आपण पटापट मनूसाठी गिफ्ट्स घेऊया आणि घरी पोचूया. आणि गिफ्ट्स यासाठी घेतोय कारण ती गणपतीची पूजा चालू असताना नेक्स्ट मॉर्निंग एंगेज्ड राहील. चला आता आपण गिफ्ट ओपन करूया आणि मनूची जी एक्साइटमेंट आहे ती तर तुम्ही बघूच शकताय. Hooray! New game. What's inside? गिफ्ट जेव्हा पॅक होतं तेव्हा जेव्हा एवढ्या सेलो टेप्स लावतात तेव्हा काहीच वाटत नाही, पण काढत असताना इतका कंटाळा येतो आणि आपण पटापट्ट्या काढलेल्या आहेत. Yeah. It is basketball. इथे आपण छानसा तिला एक इंडोर गेम बास्केटबॉलचा घेतलेला आहे. सो चला आपण तिला कसा खेळायचा हा दाखवूया सो दॅट ती एंगेज्ड राहील. तर गेम तुम्हाला कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्याचा रिप्लाय मनू स्वतःच तुम्हाला देईल. आणि आमचा ब्लॉग कसा वाटला आहे तो सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे गणपती कसे सेलिब्रेट तुम्ही केलेत, काय नवीन केलं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर असे छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर तुमच्यासोबत कनेक्ट होतच राहीन आणि पुढचा ब्लॉग कोणता येतोय तो सुद्धा तुम्हाला सांगेन. ह्या पुढचा ब्लॉग ही आपला गणपतीचाच असणार आहे. आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग इथेच संपवायची. तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्त खा, मस्त राहा. तर भेटूया आपण असेच छान छान ब्लॉग्स घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, टेक केअर.